नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं केदार हा पाणी पित असतो तर शलाका म्हणते, वा तू पाणी पितोयस, अरे तुझ्या मूर्खपणामुळे आपल्या तोंडचं पाणी गेलं आहे. अरे कारमध्ये जे मॅट असतं ना त्यावर चपलाचे ठसे मिळाले आहेत. केदार म्हणतो, काय? शलाका म्हणते, हो, शर्ट तर जाळून संपवलं तू, पण चपलाचे ठसे मिळाले त्याचं काय करणार आहेस? तर केदार म्हणतो, अगं पण ते माझे नसतील, मनोजचे असू शकतात. शलाका म्हणते, अरे एक नाही तर दोन वेगवेगळ्या डिझाईनच्या चपलाचे ठसे मिळाले आहेत. यावरून हेच क्लिअर होतं ना की त्या गाडीमध्ये एक नाही तर दोन माणसं बसली होती आणि समजा तुझ्यावर डाऊट आला तर तुझी चप्पल चेक करतील पोलीस आणि मग काय करणार आहेस तू? केदार मात्र खूप घाबरून गेलेला असतो. तर शलाकाला काय करावं तेच सुचत नाही. शलाकाही केदारला म्हणते, अरे बघतोयस काय, तुझी चप्पला कुठे आहेत, दाखव ना मला. तर केदार हा शलाकाला कोणतं चप्पल घातलं होतं ते दाखवतो. त्यानंतर शलाका ते चप्पल घेते आणि आपल्या ड्रेसमध्ये गुंडाळत ते गार्डनमध्ये घेऊन येते. तर शलाकासोबत केदारही गार्डनमध्ये आलेला असतो. तर शलाकाही केदारला ते चप्पल पुरून ठेवायला सांगते. त्याप्रमाणे केदार मातीमध्ये चप्पलचा पुरावा पुरून ठेवत असतो आणि म्हणू लागतो, आपण शर्ट तर जाळला आहे आणि आता ही चप्पलही पुरून ठेवणार आहोत, त्यामुळे कोणालाच आपल्यावर डाऊट येणार नाही. शलाका म्हणते, तुझ्यासाठी काय काय करावं लागणार ना हे माझं मलाच कळत नाही. काका तर गेलेत, पण तू जे काही करून ठेवलं आहेस ना ते निस्तारणं मला खरंच खूप कठीण होत आहे. तर केदार शलाकाला म्हणतो, आता जरा शांत बसशील का? शलाका म्हणते, नाही, मी शांत राहणार नाही, हे सगळं काही तुझ्यामुळे होत आहे. तर केदार म्हणतो, आता तर आपण चपलाचा पुरावा नष्टच केला आहे, त्यामुळे मनोज जाईल फासावर. शलाका म्हणते, मनोज फासावर जाईल तेव्हा जाईल, पण जर आपल्याला इथे कोणी बघितलं ना तर आपण फासावर जाऊ, आपली वाट लागेल, त्यासाठी इथून अगोदर निघ. तर केदार आणि शलाका तिथून निघून जातात. तर केदारने तो पुरावा मातीमध्ये लपवून ठेवलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं वृंदा काकू या सुधाताईंच्या रूममध्ये येतात आणि म्हणू लागतात, अगं सुधा, नाश्ता करायला बाहेर चल ना, सकाळपासून तू बाहेर आलीच नाहीयेस. सुधाताई म्हणतात, काल जे घडलं त्याने तहानभूक हरपली आहे. वृंदा काकू म्हणतात, काय झालं सुधा? सुधाताई म्हणतात, स्वप्नात हे आले होते आणि मी त्यांना डोळे भरून पाहिलं. वृंदा काकू म्हणतात, मग काय म्हणालेत भाऊजी? सुधाताई म्हणतात, काही म्हणाले नाहीत, फक्त मला बागकाम करताना दिसलेत, त्यांना बागकामाची आवड होती ना. वृंदा काकू म्हणतात, हो ना, सारखे गार्डनमध्येच असायचे. सुधाताई म्हणतात, म्हणूनच मी काही माणसांनाच बोलवलं आहे. वृंदा काकू म्हणतात, का गं? सुधाताई म्हणतात, त्यांच्या नावाने 5 कलम लावून घेणार आहे. वृंदा काकू म्हणतात, छान, जर तू भाऊजींच्या नावाने त्यांची आठवण म्हणून जर कलम लावून घेतलीस तर तुला भाऊजींची आठवण आली की तू त्या झाडांशी बोलू शकतेस, तुझं मन हलकं करू शकतेस. आणि आता तर काय, भाऊजींच्या मारे करायला म्हणजेच मनोजचा सोक्षमोक्ष लागणारच आहे, कारण मला रेश्माचा फोन आला होता. ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी फायनल स्टेटमेंट करणार आहेत, आनंदीच्या भावाला कायमचे खडी फोडायला लावणार आहेत आणि आता तर त्याला शिक्षा होणारच आहे, कोणीही वाचू शकणार नाही. आता भाऊजींना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे. तर दुसरीकडे आनंदीही सार्थकला म्हणू लागते, सर, दादा कसा सुटेल? तर सार्थक म्हणतो की मी जोशी वकिलांना चपलाचे ठसे पाठवले आहेत आणि पोलिसांना पण सगळं काही ते विचारणार आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, सगळं काही नीटच होणार आहे. तर आनंदीला मात्र खूप काळजी वाटत असते. सार्थक म्हणतो, चला आपण कोर्टात निघूया. तर सार्थक आणि आनंदी कोर्टामध्ये निघालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं लीनावहिनी शकूला फोन करतात आणि शकूला विचारतात, तू सानूला घेऊन येशील का, कारण आम्हाला कोर्टामध्ये जायचं आहे. तर शकू म्हणते, हो, मी सानूला घेऊन येते. तर लीनावहिनी मालतीताईंना म्हणतात, आई, शकू ही सानूला घेऊन येणार आहे, आता आपण कोर्टामध्ये निघायचं का? पण अण्णा कुठेच दिसत नाही आहेत, अण्णा कुठे गेले आहेत? तर मालतीताई म्हणतात, हो गं, मी तुला सांगायलाच विसरले, हे ना सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी वणीला गेले आहेत. तर मालतीताईंचं हे बोलणं ऐकून लीनावहिनी म्हणतात, अहो आई, पण आज तर यांच्या केसची तारीख आहे ना. तर मालतीताई म्हणतात, हो गं, त्यासाठीच तर ते गेले आहेत, त्यांना मनापासून वाटत आहे की आपला मनोज निर्दोष आहे आणि तो लवकरात लवकर सुटावा, यासाठी ते दर्शनासाठी गेले आहेत. तू काळजी करू नकोस, आपला मनोज लवकरच सुटणार आहे, आपल्याला आता कोर्टात जायचं आहे ना, तू तयारीला लाग. तर लीनावहिनी गेल्यानंतर मालतीताई म्हणू लागतात, देवी आई, मी खरंच खूप मोठं खोटं बोलली आहे, पण सगळं काही ठीक होऊन दे, असं त्या देवीजवळ प्रार्थना करू लागतात. तर आनंदी ही कोर्टामध्ये निघालेली असते. ती निघत असताना भिंगरीला म्हणते, भिंगरी, मी सगळं जेवण बनवून ठेवलं आहे आणि आता मी कोर्टामध्ये जात आहे, तू आईंना वेळेवर जेवण दे. हे सगळं काही वृंदा काकूने ऐकलेलं असतं. वृंदा काकू म्हणतात, का, मी नाही आहे का घरात? अगं, तुझ्यापेक्षा जास्त काळजी सुधाची मला आहे. तुला जर सुधाची काळजी असली असती ना तर तू भावाला पाठीशी घातलंच नसतं. अगं, तुझ्या भावामुळेच भाऊजींचा जीव गेला आहे, तो खुनी आहे आणि त्याच्यामुळेच हे सगळं काही घडलं आहे. सार्थकने सगळं काही ऐकलेलं असतं. सार्थका वृंदा काकूंना म्हणू लागतो, हे सगळं अजून सिद्ध व्हायचं आहे. वृंदा काकू म्हणतात, आज ते सिद्ध होणारच आहे. सार्थक म्हणतो, हो, कारण आमच्याजवळ आता 2 पुरावे आहेत.
एक म्हणजे मिळालेला शर्टाचा पुरावा आणि दुसरा म्हणजे गाडीमध्ये मिळालेले चपलांचे ठसे आणि यावरून आता ते सिद्ध होणारच आहे. कोण आरोपी आहे हे जगासमोर येणारच आहे. सार्थका वृंदा काकूंना म्हणू लागतो, आज ते सगळं सिद्ध होणारच आहे, कारण मनोज दादा व्यतिरिक्त त्या गाडीमध्ये दुसरीच व्यक्ती होती. असं म्हणत सार्थका आनंदीला घेऊन कोर्टामध्ये निघून जातो. तर त्यांच्या मागोमागच केदार आणि शलाकाही येतात आणि म्हणू लागतात, सासूबाई आम्ही आता कोर्टामध्ये निघत आहोत. तर वृंदा काकू म्हणतात, का आता तुम्ही का कोर्टामध्ये जात आहात? तर शलाका म्हणते, का म्हणजे जे काही घडत आहे ते आपल्याला कळायला नको का? आणि निकाल तर आपल्याला कळायला हवाच ना, त्यामुळे आपल्याला आता कोर्टात जायलाच लागणार आहे. तर वृंदा काकू म्हणू लागतात, त्यांना अजून काहीतरी पुरावा मिळाला आहे ना? तर शलाका म्हणते, हो, ते काही चपलाचे ठसे वगैरे मिळाले आहेत, पण त्यामुळे काय सिद्ध होणार आहे? मनोजला तर शिक्षा होणारच आहे. मात्र शलाका खूप घाबरून गेलेली असते. हे सगळं काही वृंदा काकूंच्या लक्षात येतं. मात्र केदार आणि शलाका कोर्टामध्ये निघून जातात. तर वृंदा काकू विचार करत म्हणू लागतात, आधी शर्ट आणि आता 2 चपलांचे ठसे, म्हणजे सार्थक म्हणतोय तेच खरं असेल का, की भाऊजींचा खून दुसऱ्याच कोणीतरी केला असेल? तर वृंदा काकू या सगळ्या गोष्टीचा विचार करू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी कोर्टामध्ये येतात आणि ॲडव्होकेट जोशींना म्हणू लागतात, गुड मॉर्निंग. मला तरी वाटते की केसचा निकाल आजच लागेल, पुढची तारीख घ्यायची काही गरजच लागणार नाही. तर ॲडव्होकेट जोशी ॲडव्होकेट नेत्रांना म्हणतात, कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये सुद्धा आपण काहीतरी बोलून जातो, पण या सगळ्याचा काहीच फायदा होत नसतो असं मला तरी वाटत आहे. कारण आज कोर्टाचा निकाल लागूच शकत नाही, कारण आमच्याजवळसुद्धा काही पुरावे आहेत, त्यामुळे आम्हालासुद्धा काही बोलण्याची संधी द्या, आमच्यासुद्धा गोष्टी ऐकून घ्या. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी म्हणतात, हो ना, आम्हालाही तुमच्या गोष्टी ऐकायच्या आहेत, पण तुम्ही जसा अभ्यास केला आहे ना, तसाही मी या केसचा अभ्यास केलाच आहे, त्यामुळे मला तरी वाटते की आज हा निकाल लागणारच आहे. असं म्हणत ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी पुढे जातात आणि पुन्हा एकदा मागे येत ॲडव्होकेट जोशींना म्हणू लागतात, एकदा हरली परत नाही हारणार. असं म्हणत त्या निघून जातात. तर ॲडव्होकेट जोशींना नेत्रा धर्माधिकाऱ्यांच्या बोलण्यावर हसू येऊ लागतं. तर त्यानंतर सुधाताईंना वृंदा काकू विचारतात, सुधा अगं तू जेवलीस का? सुधाताई म्हणतात, नाही गं, माझी इच्छा नाही आहे. वृंदा काकू म्हणतात, अगं असं करून कसं चालेल, तुला जेवावं लागेल, तुला स्वतःची काळजी घ्यायला हवीच ना, अगं चल तू जेवायला. असं म्हणत त्यांना जेवायला घेऊन येतात आणि भिंगरीला म्हणू लागतात, अगं भिंगरी, सुधाताईंसाठी जेवण घेऊन ये. तर सुधाताई जेवायला बसतात. तर वृंदा काकू सुधाताईंना विचारतात, अगं तू कसला विचार करतेस, सोड ना. सार्थकने केदाररावांवर संशय घेतला, त्यांच्यावर आरोप केले, या सगळ्या गोष्टीचं तुला टेन्शन आलं आहे ना, पण नको काळजी करूस. मनोजला सोडवण्यासाठी कितीही छक्के पंजे केले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण आता मनोजला शिक्षा होणारच आहे. आणि आता राहता राहिला प्रश्न शलाकाचा. तिलाही थोडं वाईट वाटलं होतं, कारण तिच्या नवऱ्यावर संशय घेतला होता. मात्र मी तिला समजावलं, त्यामुळे आता तू कोणत्याही गोष्टीचा विचार करू नको, तू जेवून घे बरं. मात्र सुधाताईंचा कुठेच लक्ष लागत नसतो, त्या रडू लागतात. वृंदा काकू विचारतात, काय झालंय सुधा, तू का रडतेस? सुधाताई म्हणतात, मला खरंच आज त्यांची खूप आठवण येते गं. वृंदा काकू म्हणतात, हो मला कळतंय गं, त्याच दुःखातून मीही गेली आहे. हे दुःख म्हणजे एक वनवासच वाटत असतो. आपल्यासाठी आपला साथीदार आपल्याला सोडून जाणं हे वनवासापेक्षा कमी नाही आहे. पण थोडेच दिवस, त्यानंतर पोराबाळांसाठी आपण जगत असतो, सगळं काही नीट होईल. आणि आता तर भाऊजी तुझ्या स्वप्नात आलेत, म्हणजे भाऊजींनाही वाटत असेल ना की तू या सगळ्यातून बाहेर पडावं, मग नको या सगळ्या गोष्टीचा विचार करू. सुधाताई म्हणतात, अगं माझ्यासाठी गजरा आणायला काय गेलेत आणि परत आलेच नाहीत. मी त्यांना अडवायला हवं होतं गं, पण मी त्यांना का नाही थांबवलं? मी जर थांबवलं होतं तर असं घडलंच नसतं. वृंदा काकू या सुधाताईंना म्हणतात, नियतीच्या मनात काय असतं हे आपल्याला कधीच कळू शकत नाही. तर सुधाताई म्हणतात, काळ दबा धरून बसला होता गं वृंदा. तर वृंदा काकू म्हणू लागतात, नाही, मनोज दबा धरून बसला होता आणि आता तर त्याला चांगली शिक्षा होणारच. तर सुधाताई म्हणतात, पण कोर्टात काय चाललं हे आपल्याला कसं कळणार? तर वृंदा काकू म्हणू लागतात, अगं त्यासाठी तुला जायला हवं होतं. तर वृंदा काकूंना सुधाताई म्हणतात, अगं पण मी बागकाम करण्यासाठी काही माणसांना बोलावलं होतं ना, म्हणून मी जाऊ शकली नाही. तर वृंदा काकू म्हणू लागतात, अगं मी ते पाहिलं असतं ना, पण आता राहून देत, तू नाही गेलीस तेच बरं झालं, कारण तुला ते बघवलंही नसतं. पण तू काळजी नको करूस, तू आता आराम करून घे, जे काही बागकामाचं काम असेल ना ते मी बघून घेईल, आणि आता तू जेवून घे बरं. तर सुधाताई ह्या जेवणासाठी बसलेल्या असतात, मात्र त्यांचा काही जेवणावर लक्ष लागत नसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात होत असते. तर जज साहेब ॲडव्होकेट जोशी यांना म्हणू लागतात, ॲडव्होकेट जोशी तुम्ही कारवाईला सुरुवात करा. तर ॲडव्होकेट जोशी म्हणू लागतात, माझे अशील यांना अटक झाली आणि ते सगळं काही मुद्दाम करण्यात आलं आहे. गुन्हेगार वेगळाच आहे आणि त्यांना अडकवण्यासाठी हे सगळं काही केलं आहे. तर ऑब्जेक्शन घेत ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी म्हणतात, काय बोलताय ॲडव्होकेट जोशी? अहो मनोज वर्तक हे गाडी चालवत होते, गाडी त्यांचीच होती आणि ती गाडी त्यांचीच होती हे त्यांच्या स्वतः बहिणीने सांगितलं आहे, आणि म्हणूनच तर त्यांना पोलिसांनी अटक केली आहे ना, मग तुम्ही असं कसं बोलू शकतात? तर ॲडव्होकेट जोशी म्हणतात, त्यासाठी माझ्याजवळ पुरावे आहेत आणि या पुराव्यांच्याच आधारे मी हे सगळं काही बोलत आहे.
तर जज साहेब ॲडव्होकेट जोशी यांना बोलायची परवानगी देतात आणि ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी यांना शांत बसायला सांगतात. तर ॲडव्होकेट जोशी या कोर्टासमोर म्हणत बोलू लागतात, माझ्याजवळ असे पुरावे आहेत जे हाती लागले आहेत, त्यामुळे केसला एक वेगळीच कलाटणी देऊ शकतात. तर ॲडव्होकेट जोशी म्हणतात, पहिला पुरावा हाच की ज्यावेळी मनोज वर्तक हे मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते त्यावेळीच काही कपलने नकळतपणे त्यांच्या गाडीसमोर फोटो काढलेत आणि त्या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की जो माणूस ड्रायव्हिंग सीटवर बसला आहे तो वेगळाच आहे, कारण त्याचा फोटोमधील शर्ट आणि मनोज वर्तक यांना पोलिसांनी ज्यावेळी पकडलं होतं त्यावेळीचं शर्ट यामध्ये खूप फरक आहे. हा शर्ट पिवळ्या रंगाचा आहे, तर मनोज वर्तक यांना ज्यावेळी पोलिसांनी पकडलं होतं त्यावेळीचा त्यांचा रंग शर्टाचा हा निळ्या कलरचा होता, त्यामुळे तोही फोटो मी कोर्टासमोर सादर करू इच्छितो, असं म्हणत त्यांनी दोन्ही फोटो कोर्टासमोर सादर केलेले असतात. तर या सगळ्या गोष्टीचा ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी विचार करू लागतात. तर मनोजलाही तो मुद्दा पटलेला असतो. तर जज साहेब तो फोटो पाहतात, तर मनोज दादांचं ज्यावेळी देवदर्शनाला गेलेले असतात त्यावेळी निळ्या कलरचं शर्ट असतं. तर हे पाहताच ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेत म्हणतात, जे फोटो ॲडव्होकेट जोशी यांनी कोर्टामध्ये सादर केले आहेत त्या फोटोबद्दल त्यांनी अगोदर काहीच सांगितलं नव्हतं. जर त्यांनी त्याची पूर्वतपासणी करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी आम्हाला का नाही सादर केले? तर ॲडव्होकेट जोशी म्हणतात, हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की योगायोगाने ते फोटो काढले गेले आहेत. पण ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी म्हणतात, परंतु ते अभ्यासासाठी आम्हाला मिळावेत असे जज साहेबांना विनंती करू लागतात. तर जज साहेब ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी यांना अभ्यासासाठी ते फोटो देतात. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी ते फोटो पाहू लागतात. तर ॲडव्होकेट जोशी विचारू लागतात, काय मग? ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी, बघा या फोटोमध्ये असलेला वेगळा शर्ट म्हणजे तुमच्या लक्षातच येईल ना? तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी बोलू लागतात, नाही, कोर्टाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न केला जात आहे. तर ॲडव्होकेट जोशी म्हणतात, काय बोलताय तुम्ही? अहो फोटो बघताय ना तुम्ही, पुरावा तर तुमच्या समोर आहे, तरीही तुम्ही असं म्हणताय की आम्ही कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहोत. अहो असं आम्ही का करू? तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी म्हणतात, आम्हाला अभ्यास करायला थोडा वेळ लागणारच आहे ना, आणि याची तुम्ही अगोदर मला कल्पनाही दिली नव्हती. मग तुमची काय अपेक्षा आहे की मी माझं 5 मिनिटांमध्ये मत मांडावं का? तर त्यानंतर जज साहेब ॲडव्होकेट जोशी यांना आपलं मत मांडायची परवानगी देतात. तर ॲडव्होकेट जोशी म्हणू लागतात, मी या अगोदरही स्पष्ट सांगितलं होतं की मनोज वर्तक हे बेशुद्ध झाले होते आणि ज्यावेळी ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांना अटक झाली होती. मात्र त्या दरम्यान काय घडलं ते अजूनही गुपितच आहे. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, इन्स्पेक्टर पाटील हे जज साहेबांना बोलू लागतात, आम्ही गाडीची पुन्हा एकदा तपासणी केली आणि ही तपासणी करत असताना आम्हाला वेगवेगळ्या साईजचे 2 चपलाचे ठसे त्यामध्ये सापडले आहेत. तर जज साहेब म्हणू लागतात, हे सर्व पुरावे पाहता ही गाडी मनोज वर्तक यांच्या व्यतिरिक्त दुसरा व्यक्ती ही गाडी चालवत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर सार्थका आनंदीला म्हणतो, आता फक्त त्या माणसाला शोधून कोर्टामध्ये हजर करायचं आहे. तर आनंदी ही सार्थकला म्हणते, पण चपला कुठे आणि कशी शोधणार आहोत आपण? तर सार्थक आणि आनंदी या गोष्टीचा विचार करू लागतात. आता सार्थक आणि आनंदी या सगळ्याचा शोध कशाप्रकारे घेतील हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.